कुमाई मार कुमाई धोपार कुमाई मार कुमाई धोपार कुमाई हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा हरी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई टाळी वाजवा माई बाप कुमाई टाळी वाजवा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार 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 हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची या भेटीची आस ब्रह्मादिका त्यांची या भेटीची
अर्थ ब्रह्मादिका या भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारे पूज्य सकळ लोका विश्वजय पूज्य सकळ लोका विश्वजय यम धर्म वाट पाहे नित्य काळ यमधर्म वाट पाहे नित्य काळ यम धर्म वाट पाहे नित्य काळ यम धर्म वाट पाहे नित्य काळ मनती धन्य वेळ भेटती ते मनती धन्य वेळ भेटती ती मनती धन्य वेळ भेटती ती त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीचे अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारे पूज्य सकळ लोका विश्वदा पूज्य सकळ लोका विश्वदा निळा म्हणे सर्व भाग्य चोर निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते रिद्धी सिद्धी येती लोटांगणी रेती सिद्धी येती लोटांगणी रेती सिद्धी येती लोटांगणी त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोक विश्वधारे पूज्य सकळ लोक विश्वधारे तो पार खुमाये जय देव पार कुमार तो पार खुमाये जय देव पार काय त्यांचा महिमा वरून वारंवार काय त्यांचा महिमा वरून वारंवार काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार काय त्यांचा महिमा वरून वारंवार काय त्यांचा महिमा वरून वारंवार काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची ये भेटीची आर्त ब्रह्मादिका त्यांची ये भेटीची आर्त ब्रह्मादिका हरी भक्ता थोर भूमंडळी हरी भक्ता थोर भूमंडळी त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूजा सकळ लोका विश्व झाले पूज सकळ पूज सकळ लोका विश्व पूज सकळ लोका विश्वा झाले पूज सकळ पूज सकळ लोका विश्वा झाले
सकळ लोका लोका पूज्य सकळ लोका विश्वासाले पूज्य सकळ लोका विश्वासाले त्याची ये भेटीची आत ब्रह्मादिका त्याची ये भेटीची आत ब्रह्मादिका विठ्ठल 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 विनोद छत्री घेऊन ये विनोद आवरकर छत्री घेऊन ये श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय गुरुवर्य मारोती महाराज की जय श्री संत साधू महाराज की जय काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणती धन्य वेळ भेटती ते निळा म्हणे सर्व भाग्य चोजवीत रिद्धी सिद्धीत ओळंगणे त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ग्रामदेवत मारुती यांच्या समोर महान साधू वैराग्य मूर्ती कुंभार साधू महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अंबादासरावजी बचाटे त्यांचे सुपुत्र सुनीलराव आणि अनिलराव या बचाटे परिवाराने गेली 36 वर्षापासून महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी सेवा करत आहेत. या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर वारकरी संप्रदायामध्ये जी 5 मूल्य आहेत त्यापैकी एक मूल्य ज्यांच्या नावावर जमा आहे, जे मूल्य असं आहे, ज्ञान, भक्ती, शांती, विरक्ती आणि सद्गुरुनिष्ठा. ही जी सद्गुरुनिष्ठा हे जे मूल्य आहे निळोबारायांच्या नावावर आहे. सद्गुरू निळोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. मला इथं आल्यानंतर आमच्या शेवटी सराकडे
आमच्या लांडे महाराजाकडे आणि मोबाईलवरून आमच्या ज्ञानेश्वर जोगदंड यांच्याकडे जी माहिती कुंभार साधू महाराजांबद्दल मिळालेली आहे त्याच्यामध्ये एक प्रमाण सुद्धा ज्ञानेश्वरनं माझ्या मोबाईल टाकलं होतं. ते प्रमाण फार गोड आहे. कुंभार साधू महाराजांचं जी राहणीमान आहे, जी जीवन आहे, स्टँडर्ड भाषेमध्ये त्याला असं म्हणतात, सिंपल लिव्हिंग, कसं हाय थिंकिंग. शब्द कसा आहे? सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधी राहणी, उच्च विचार. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावामध्ये महाराजांचं जे राहणं होतं, महाराजांच्या भाषेतच सांगायचं म्हटलं तर ते असं आहे, बाहेर पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, बाहेर पिशाच अंतरी शहाणा. या प्रमाणाचा अर्थ असा गोड आहे, जर आता तुमचं आणि माझं जुळलंच ना, पुढच्या वर्षी जर मलाच बोलविलं ना, मग ह्याचा अभंगच घेऊ आपण ना. आता ह्या वर्षीचं जुळत नाही. आता या दोन्ही लेकरानं अंबादासरावाच्या शून्यातून विश्व निर्माण केले. शून्यातून डोक्यावर साऊंड घेऊ घेऊ ह्यांनी अविरतपणे समाजाची सेवा केली आणि आज हे सगळं वैभव आहे. कोणची भूमिका नाही पाठीमागे, कोणची बॅकग्राऊंड नाही, कोणाची साथ नाही, स्वकर्तृत्वानं. विठाला विठालम आयती जे उभी राहतात ना, त्याच्यापेक्षा स्वतः उभा राहिलेलं हे फार वेगळं आहे. आता आमचं काय आयत आहे, याला साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे इकडं आयत्या पिठावर गोटे आहेत आमचे. आयतच आहे. उगा जाऊन एकाएकी केला मिराशीचा, उगा अचानक जाऊन एखादा अपघातानं कसं एक मालक होऊन बसते, तसं आयत आहे आमचं. पण ह्यांनी निर्माण केलं. हे झालं बळीराम झाले. बळीरामच्या आज्याची मोबाईल शॉपी होती का? बळीरामच्या वडिलाचं काही टी व्हीचं दुकान होतं? तेच नाही. मग बचाटे आमचे तिकडचे बी आले, याचे वडगावचे. मग हे बळीनच उभा केले सगळे. हे तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि ज्याला स्वतःला सिद्ध करता येतंय ना, ते तक्रारी करीत नाही. विठाला विठाला स्वतःला उभं करता आलं पाहिजे. आमचे प्रकाश महाराज स्वतःला सिद्ध केलंय. बॅकग्राऊंड काय काय आजे पंजे महाराज थोडेच होते का? होते पंजा महाराज होता का तुमचा? आजा आमचं आयत आहे. हे उभे राहिलेले लोक आहेत आमचे बालासाहेब महाराज सुरेगावकर. स्वतःला सिद्ध केले. वास्तविक महानुभाव संप्रदायाचे, भवाळ संप्रदायाचे. पण वारकरी संप्रदायामध्ये स्वतःला इतकं सिद्ध केलं की आपल्या मराठवाड्यामध्ये असा कंठ दुसरा नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. फार काही शास्त्रीय संगीत कुठं जाऊन मुंबई पुण्याला जाऊन काही शिकणं असंही नाही. सिद्ध केलंय स्वतःला. आणि त्याच्या मागं 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 आता अजून एक सिद्ध होणारा माणूस सिद्ध होतंय 5 मिनिटात. आता टाळ्या वाजवा एकदा कृष्णा महाराजाकडे. विठाला विठाला नाशिकला कीर्तन केले 11:01. कुठं? नाशिक. गंगा खेडून मी इकडे येतो की नाही की असं मी तर म्हणलोच बा कृष्णा. म्हणलं कृष्णा काय इतकी येणार नको घेऊ रे वागा. पावसातच गाडी चालवली, जाऊ द्या म्हणून घेऊ भागून. नाही म्हणले आपण शब्द दिलाय पुढच्या माणसं, फक्त गाडी पळू नको बाबा म्हणले. शेवटच्या चालीपासून आलं तरी बस झाले.
काय नाही, नेमकीच अजून मी बेसिमीट केलं नाही. उग इटा वाळू सिमीट जवळ आणून ठेवलंय फक्त, अजून थर लावला नाही. विठाला विठाला तुम्हाला सिद्ध करता पाहिलं स्वतःला, असं माझं चाललं होतं. या बचाटे परिवाराने, अंबादासरावने त्यांचे चिरंजीव सुनीलराव अनिलराव यांनी स्वतःला मात्र सिद्ध करून दाखवलं. शून्यातून विश्व निर्माण केलं. या परिवाराला मनापासून धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये संत शिरोमणी निळोबारायांनी विश्वाचा विचार केलाय, एका देशाचा विचार नाही. संबंध ही जी सृष्टी आहे त्या सृष्टीची महाराजांनी काही ज्यावेळेस जडणघडण बघितली त्यावेळेस या सृष्टीमध्ये असं एक व्यक्तिमत्व निळोबाराला दिसून आलं. ते कुठेही जरी गेलं तरी ते लोकप्रिय, ते वंदनीय असं एक व्यक्तिमत्व दिसून आलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे कोण? ती म्हणजे फक्त संत. विठाला विठाला माणूस म्हटलं की मान मान्यतेच्या मागं लागलेला असतो. छोट्यातल्या छोट्या माणसापासून तर मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत त्याला सन्मानाची आवश्यकता असते. त्याला वाटते मला सन्मान मिळावा, मला मान मिळावा. नाही, जगत जे आहे ते सगळं जगतच माननीयच्या मागे लागलेलं आहे. परंतु हे जे माननीय शब्द आहे त्याला एक न एक दिवस तरी माझी शब्द लागते पुढं. आणि माझी शब्द लागला रे लागला, माननीय शब्दाची किंमत वाढली का कमी झाली? कशी झाली? त्याची किंमत कमी झाली. माननीय साठी जगत झुरणे लागले, परंतु ती मान मान्यता कायमस्वरूपी कोणाच्या जीवनात टिकत नाही. एक न एक दिवस तरी माझी लागते. नाहीच माझी असं नाही, लोकांनी ठरवलं ह्याला कायमस्वरूपी त्या पदावर ठेवायचं, पण शेवटी 50 वर्ष 60 वर्ष झाल्यावर का होईना शासनच काय म्हणते, आता तुम्ही काय झाले, निवृत्त शब्द तुमच्या पुढं लागला की तुमची जी प्रतिष्ठा पदावर होती तेवढी आहे ती आता आहे का? कोण आहेत म्हटले? हे प्राचार्य आहेत. बरं, प्राचार्य आहेत कॉलेज? हो, अरे बापरे, हो. नाही, निवृत्त आहेत. असू द्या. किंमत कमी झाली का वाढली? कमी होती. या जगामध्ये जेवढाही मान सन्मान आहे तो मान सन्मान कायमस्वरूपी टिकत नाही. आणि त्याच्या पुढे एक शब्द लागला, निवृत्त म्हणा, माझी म्हणा, की तुमची किंमत आपोआपच नदीचा पूर ओसरल्यासारखी कमी होती. परंतु दुसरा एकच शब्द आहे, ते म्हणजे पूजनीय. त्या पूजनीयच्या अगोदर एक शब्द लागते 3 अक्षराचा. त्या शब्दानं पूजनीय शब्दाची किंमत कमी होत नाही, वाढत चलती. त्याला म्हणतात परमपूजनीय. विठाला विठाला निळोबाराने असा अभ्यासपूर्वक शब्द वापरलाय. निळोबारायांचा अभ्यास कितीचा आहे, किती सखोल आहे. महाराजांनी इथं पूज्य सकळ लोका विश्वा झाले याच्यावर मला बोलायचंय. मौली शब्द कसा वापरलाय? पूज्य. कारण या पूज्य शब्दाच्या पाठीमागे पूजनीय असा भास होतो. पण माननीय जर लावला असता निळोबारायांनी तर या माननीय शब्दाला माझी शब्द नंतर भविष्यात लागणार आहे. आणि त्या पुढच्या या माननीय शब्दाच्या या माझी शब्दाने किंमत 0 होणार आहे. हे लक्षात आल्यामुळे निळोबारायांनी त्या काळातच असा शब्द वापरलाय, पूजनीय. कसा शब्द वापरलाय? संत माननीय नाहीत. संत काय? माननीय शब्दाला उतार आहे. काय? माननीय शब्द मायनस आहे आणि पूजनीय शब्द प्लस आहे. माननीय शब्द वजाबाकी आहे आणि पूजनीय शब्द बेरीज आहे. आता सगळीची जगळी माणसं
माननीयच्या मागे लागलेत का पूजनीयच्या मागे लागले? भाशिंग बांधून तयार आहेत, फक्त आता तिकीटच जाहीर होणं बाकी आहे. आरक्षण तर सुटलेच, कुठं काही तयारीच आहे. परंतु जी मान्यता आहे अल्पावधीसाठी, अल्प कालावधीसाठी. जास्तीत जास्त मान्यता कोणत्याही पदावर जर तुम्ही विराजमान झाले तर किती वर्ष? बर, गावाचा जर चांगला सपोर्ट भेटला तर इकडे बोट किती वर्ष? 15-20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. रिटायर व्हायला लागेल एक दिवस कधी ना कधीतरी. त्याच्यात कधी ना कधी तर तुम्हाला माघार घ्यावाच लागणार ना. वय थकल्यावर करता का? आता मला होईन रे पोरं, आता कोणाला करा असं तर म्हणणारच ना माणूस. कधी ना कधी तुम्हाला त्याच्यातून माघारी घ्यावी लागणार आहे. म्हणजे त्याच्यात रहास आहे. माननीय शब्दात रहास आहे आणि पूजनीय शब्दामध्ये काय? वाढ आहे, वाढ. आणि म्हणून या जगामध्ये जेवढे माननीय आहेत त्यांची मानमान्यता ठराविक आहे. चेअरमन आहेत तुम्ही, शिरपूरमध्येच तुमची किंमत आहे का? सायळला बी तुम्हीच आहेत. कुठपर्यंत आहेत? शिरपूरमध्ये तुमच्या सहीला किंमत आहे आणि सायळाला गेल्यावर जरी तुम्ही चेअरमन असाल तर सायळात गेल्यावर दुसरीच असेल ना चेअरमन कोणतरी. तिथं वेगळी मान्यता आहे. प्रत्येक माणसाला मान्यता जरी असेल तर ती सीमित आहे. काही तालुक्यामध्ये मान्यता, काही कुठं मान्यता, काहीला जिल्ह्यात मान्यता, काहीला राज्यात मान्यता, काहीला देशात मान्यता. देश सोडून गेल्यावर तुम्हाला कोण मानायले? कोण मानायले? कोण नाही म्हणले फलाना आहे मी, आस्तल फलाना तुमच्या देशात. जी ही भूमंडळा माझी ख्याती, जी ही भूमंडळा माझी कीर्ती, जी भूमंडळा माझी कीर्ती, जी भूमंडळा माझी कीर्ती. तुका मन गाजी वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, तुका मन गाजी वैकुंठी सोहळा, तुका मन गाजी वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी ख्याती, याही भूमंडळा माझी, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. वा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. या भूमंडळात ज्यांचं जीवन कीर्तिमान आहे ते फक्त संत आहेत. विठाला विठाला अजून एक तुम्हाला पुरावा देतो. श्लोक फार मोठा आहे सुभाषिताचा, पण तुकडा आपल्यासाठी कामाचा आहे. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. प्रत्येक राजाला त्याच्या त्याच्या राज्यामध्ये किंमत आहे आणि विद्वानाला बाहेर गेले की त्याची किंमत वाढ. कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, मुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. वराती माप चाले सज्जनाथ, वराती माप चाले सज्जनाथ. कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्यांचे नारायण. असं एखाद्या वेळेस वातावरण झाल्यावर जरा बारकाईने टाळ्या वाजायचं ना अशा. म्हणजे कसं आम्हाला तुम्ही जाग येत असल्यासारखं वाटते. आता साथ आहे बरं आपल्याला, आहे ना. साधू महाराजचा आशीर्वाद आहे. लय दिवसानं आले म्हणले असतील गावात, मग असं कसं करतील? कृपा होईलच ना आपल्यावर. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्यासारखी त्याची कीर्ती पसरती, वाऱ्यासारखी. त्यांचा प्रचार प्रसार काही प्रसार माध्यमानं करायची गरज नाही.
सोशल मीडियाचा संबंध नाही. त्यांचा प्रचार प्रसार करतय कोण? चाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप, समर्थ तो माझा बाप, चाले वाऱ्या हाती माप. वाऱ्यासारखी त्या साधू संतांची कीर्तीचा सुगंध दरवळतो. कोण प्रचार प्रसार करते त्यांचा? समर्थ तो माझा बाप, परमात्मा प्रचार प्रसार करतो. विठाला तुम्ही हरिभक्तीपरायण झाल्यावर, तुम्ही कर्तव्यपरायण झाल्यावर तुमचं कर्तृत्व तुम्हाला मोठं करते. तुमचं कर्तृत्व तुमची कीर्ती सीमित ठेवू शकत नाही. तुमच्या कीर्तीचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कर्तृत्व तुम्हाला मोठं करते. कर्तृत्व शून्य माणसं मोठी होऊ शकत नाहीत. विठाला कर्तृत्व काहीच नाही आणि आम्हाला लौकिक मिळावा शक्य आहे का? मला सांगा ना, शक्य आहे का? तुम्हाला काहीतरी करावं लागेल. विनाकारण कोणालाच काही मिळत नाही. तुम्हाला तसे परिश्रम करावे लागतात. अचानकच कोणाला काही मिळत नाही. आणि जरी मिळालं टिकविता तर आलं पाहिजे. विठाला विठाला तुमचं कर्म तुम्हाला मोठं करते. तुमचं कर्तृत्व तुम्हाला मोठं करते. अचानक मोठं कोणी होऊ शकत नाही. मग किती मोठं करते? किती मोठं करते? तुका आकाश आहे एवढा. केवढा म्हणून सांगा तुम्हाला. तुम्हाला मोठेपणा किती आहे तुम्हाला मोजता यायचं नाही की तुम्ही किती मोठे होताल. विठाला विठाला पंढरपूरच्या वाळवंटात 10,000 लोकसंख्या कीर्तनाला बसलेली होती. कीर्तन होतं परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दुंडा महाराज देगलूरकर. कीर्तन कोणाचं चालू होतं? किती बसलेली श्रवणाला मंडळी? 10,000. आणि त्या 10,000 कीर्तनामध्ये दुंडा महाराज देगलूरकर अर्ध्या कीर्तनामध्ये कीर्तन या शब्दावर बोलत असताना, कीर्तनकार या शब्दावर बोलत असताना कोण कोण कीर्तनकार झाले अशी त्यांची लिंक होती. इथून सुरुवात केली. कुठून? देवर्षी नारदापासून. नवविधा भक्तीवर बोलू लागले, कीर्तन शब्दावर बोलू लागले, कीर्तनकार शब्दावर बोलू लागले. बोलता बोलता कोण कोण कीर्तनकार झालं. मग नामदेवरायापर्यंत आले. नामदेवरायापासून हळूहळू आपल्या मराठवाड्यात आणली परंपरा. आणि मराठवाड्यात आणल्यावर आपल्या मोतीराम महाराजाकडे परंपरा आणली, रंगनाथ गुरुजीकडे आणली. आमच्या मराठवाड्यात म्हणले, पुन्हा काय म्हणले तिथं? आमच्या मराठवाड्यामध्ये एक कीर्तनकार आहेत म्हणले, पण माझी अजून गाठभेट झाली नाही. कीर्तनकार बरेच ऐकलेत म्हणले मी महाराष्ट्रात, पण असे एकच कीर्तन आहेत, रात्रंदिवस कीर्तन करतात. दिवसा 4 कीर्तन आणि संध्याकाळी 3-3, 4-4 कीर्तन करतात. दिवसाचे 10-10 कीर्तन करतात. आमच्या भागामध्ये एक रत्न हे म्हणले, पण त्याची माझी अजून कोणी भेट घालून दिली नाही. जर मला कोणी त्यांची भेट घालून दिली तर मी भेट घालून देणाऱ्याच्या पाया पडल. मग बसले म्हणले, बसले महाराज, मग तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हणले मारुती महाराज दस्तापूरकराबद्दल बोलतो. तितक्यात तिथं महाराज कीर्तनाला बसलेले होते आपले. कुठं? वाळवंटात. संगचे हे आपल्या गुरुचं नाव घेतलं, माझ्या भूषणाच वाटलं ना. महाराज काय हे काय हेच आहेत महाराज. महाराज तोंड दाबार गप माणूस तो तोंड दाबूस तो ते म्हणलं हेच महाराज आहेत. म्हणल्याबरोबर दुंडा महाराज देगलूरकर म्हणले, मारुती महाराज इकडे येता का मी तिकडे येऊ? इकडे येता का मी तिकडे येऊ? व्यासपीठावर दुंडा महाराजांनी ज्यावेळी आमंत्रण केलं, महाराज उठून उभे राहिले. महाराज म्हणले, मी शेतकरी आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही वेदांती आहात, तुम्ही आमच्या दृष्टीमध्ये गुरुघर आहे.
आम्ही तुमच्या जवळ येणं, मी कुणबी हे शेतकरी, माझ्यात काय तेवढं, तुम्ही व्यासपीठावर येता का मी येऊ म्हणले. अक्षरशः मोठ्या महाराजाला दुंडा महाराजांनी व्यासपीठावर घेतलं आणि व्यासपीठावर घेतल्यावर मोठ्या महाराजानं दुंडा महाराजाला साष्टांग दंडवत घातला आणि साष्टांग दंडवत घातल्यावर कीर्तन अर्धवट थांबून दुंडा महाराजानं मोठ्या महाराजाच्या पायावर डोकं ठेवल्यावर मोठ्या महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणले महाराज तुम्ही माझ्या पाया पडणं बरं नव, काही बोलायचं नाही म्हणले. मी ओम या शब्दावर 4-4 महिने बोलल म्हणले. चातुर्मास किती शब्दावर, मी एका शब्दावर चातुर्मास 4-4 महिने बोलल, 4-4 वर्ष बोलल एका शब्दावर. तेवढं माझ्या गुरुची मला कृपा आहे, तेवढं मला ज्ञान आहे. पण एका दिवसात 4-4 आणि 8-8 कीर्तन करू शकत नाही. मी त्या कीर्तनाच्या पाया पडलो. विठाला विठाला मग मला तिथं तुम्हाला विचारायचंय, शिरपूर सायळामधल्या मंडळीला, दुंडा महाराजांच्या मुखातून हे जे आपल्या महाराजाबद्दल जे उद्गार निघाले, हे सहजच निघाले का, विनाकारण निघाले का, मग कस काय निघाले? त्याचं कारण आहे तुमचं कर्तृत्व तसं पाहिजे. त्याशिवाय कर्तृत्वाशिवाय तुमची कीर्ती होत नाही. विठाला तुम्हाला मोठं व्हायचंय का, तुम्हाला कीर्तिमान व्हायचंय का, तुम्हाला पूजनीय व्हायचंय का, तुम्हाला लौकिक मिळवायचं आहे का, तुमचं नाव मोठं करायचंय का, घरात बसल्यावर कसं होईल? तुम्हाला माहेर यावं लागतं, तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात, तुम्हाला कष्ट करावे लागतात, तुम्हाला जीवाचं रान करावं लागते, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते, आतोनात परिश्रम घ्यावे लागतात. आणि मग कुठंतरी माणसाचं मोठेपण सिद्ध होते. पण आता याच्यात अजून एक बारकाव आहे. तुम्हाला केवळ लौकिक मिळवायचा आहे, या दृष्टीनं तुम्ही जर बाहेर आलात ना, मान इच्छितो अपमान पावे. जर तुम्ही इच्छाच करत असाल ना मला काय मिळाले पाहिजे, महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊन दाखवतो म्हणला का चिल्लर समजेल का, तू फेलच गेला म्हणून मान इच्छितो गाढवात आली एक म्हणजे. तुम्ही केवळ मान मान्यतेसाठी जर बाहेर निघाले, मुझे गिनो असं जर तुम्ही म्हणलात, समाज तुम्हाला बाहेर फेकतो. विठाला विठाला हो. आणि या पूज्यतेच्या बाबतीमध्ये हे जे साधू संत होऊन गेलेत ना, पूजनीय झाले तो भाग वेगळा आहे. पण या पूज्यतेच्या बाबतीत यांचं स्वतःचं काय स्टेटमेंट आहे माहिती का नाही तुम्हाला? स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. हे कसे आहेत माहिती का हे साधू संत? लोक जर आपली कीर्ती गाऊ लागले ते म्हणतात कानं झाकून घेतो, तिकडे बाहेर जाऊन सांग म्हणजे कोणाला. लोक जर आपल्याला पूज्यता पूज्य समजायला लागले, हे तिथून निघून जातात. कसे निघून जातात? कसे निघून जातात? जसा त्या सन्मानानं त्याला किती त्रास होतो, जसा एखादा सिंह आहे आणि त्या सिंहाला एखादी जखम झाली, जखमी सिंहाला त्या जखमेचा जसा दाह होतो, तसा पूज्यतेचा याला दाह होतो. कशाचा? हारायचा. ले भानगडीत ह्या हारायच्या. जितका जितका सन्मान मिळाला, जितका जितका मान मिळाला, ह्याला नको वाटते. उपाधी वेगाळे आम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हाला, काहीचा संसार तुम्हाला. उपाधी वेगाळे तुम्ही निर्विकार, काहीचा संसार शाबास. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. या उपाधीमध्ये ते पडतच नाही, दूर जातात, दूर. नको बाबा, लय सन्मान मिळू लागले की त्या गावाला जावं वाटत नाही. त्याचं कारण काय? त्या सन्मानाने माणूस अहंकारी होतो. अहंकार
हा परमार्थामध्ये सर्वात मोठा माणसाचा शत्रू आहे. म्हणून ही मंडळी त्याच्यामध्ये जास्तीचं न पडता थोडं दूर 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 राहतात. परंतु त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं असल्यामुळे त्यांची पूज्यता त्यांनी जरी नाकारली तरी ते मोठे झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ते इतके मोठे असूनही ते मोठे पण समाजामध्ये दाखवित नाहीत. का दाखवित नाहीत? समाज मागं लागतो ना. कोण मागं लागते? आणि जेव्हा समाज मागं लागतो ना, समाज मागं लागणं म्हणजे हे त्या साधूचं नुकसान आहे. समाज मागं लागणं म्हणजे काय? बसलेले माणसं म्हणतील काय नुकसान आहे? समाज मागं लागल्यावर बरं आहे ना, फॉलोअर्स वाढले पाहिजे. काय पाहिजे? फॉलोअर्स वाढले पाहिजे. फॉलोअर्स वाढविण्यामुळं बुस्ट करायले. फॉलोअर्स वाढविण्यामुळे काय करायले? बुस्ट करायले. बुस्ट उष्ट म्हणे ना मी. काय करायले? जेव्हा बघा मग बरं आहे ना, बरं आहे रे बाबा, आपलं वेगळं आहे. पण हे फॉलोअर्स जर वाढले, भानगड काय होती माहिती का? ही माणसं जेव्हा मागं लागतात ना एखाद्याच्या, ही माणसं लागतात स्वार्था करता. कशा करता मागं लागतात? स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ करता मागं लागतात. मग महाराज बसलेले माणसं म्हणतील बरं आहे ना, साधू संताकडं वैयक्तिक स्वार्थ जर ह्या लोकांचा पूर्ण होत असेल तर चांगलं आहे ना. पण हे स्वार्थ पूर्णही होते नाही असं नाही, पण फुकट होत नाही. मग त्यांच्या मुखातून शब्द निघाला की ती काम होऊन जाते, पण परमात्मा फुकट करत नाही, त्यांचं पुण्य लिहून घेते. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पण मिरवे आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी विडिवे माझी दडे महिमे भेने. आपला महिमा समाजाला ओळखू येऊ देत नाहीत. साधं राहतात. साधं का? साधकाचे साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. एकच प्रमाण म्हणते सगळ्या कीर्तनात. माझा हिट म्हणते. महाराजांची भूमिका काय आहे पहा. उपाधी नसावी अंतर्बाह्य. ही संत परंपरा आहे ना. उपाधी वेगळे हे शब्द जे वापरलेत ना मग अशा प्रमाणात उपाधीत जास्त अडकतच नाहीत. उपाधीत अडकले की त्यांचं नुकसान होते. काय नुकसान होते सांगू का तुम्हाला? त्यांच्या मुखातून निघालेला शब्द देवाला खरा करावा लागतो. पण देव कसा आहे? सोनारासारखा आहे. देव कसा आहे? सोनारासारखा आहे. आडी नडीला, आडी अडचणीला, बँक जर बंद असली, सुट्ट्या असल्या आणि लईच पैशाची गरज पडली तर आपण कोणाचं दुकान गाठतो? बर, गेले गेले आपल्याला सोनार लाख रुपये देतात, पण आपल्याला काय ठेवावं लागते? काय? गहाण. काय ठेवावं लागते? किती? त्याच्या हिशोबानं ठेवावं लागते. सोनं गहाण ठेवल्यावरती मग जसे पैसे देतात तसा पुण्य गहाण ठेवावं लागतं ह्या देवाच्या पायाजवळ, आणि मग देव त्यांची कामं करतो. पुण्य गहाण ठेवावं लागते. साधू संताचं पुण्य गहाण ठेवून घेते. हे घेतलेले पुरावे दाखवा. पुरावे दाखवतो. भजन करा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुण्य पोसली असाधारणे, ते तुझिये गुणवानने, देवोनी मज उत्तीर्णे केली आजी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले असाधारण पुण्य केलेलं आहे देवा, तुझ्या पायाजवळ ठेवतो मी. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प,
तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. हे सगळे पुण्य माझे जे आयुष्यभर ज्ञानोबा म्हणले, मी माझे इथून मागचे जेवढे जन्म झाले ना, त्या सगळ्याच्या सगळ्या जन्मामध्ये मी कधी खोटं बोललो नव्हतो म्हणले. सत्यवादाचे तप, हे मी तप, हे माझं पुण्य मी तुमच्या पायाजवळ देवा गहाण ठेवतो. आणि मग देव म्हणले, हे कशा करता? अवघाचे संसार सुखाचा करीन, जगाचा संसार सुखाचा करायचा आहे. यासाठी ज्ञानेश्वर महाराजाचं जर पुण्य देव लिहून घेत असेल, आपल्या इकडे साधू संताचं घेतच असेल. आणि म्हणून साधू संताच्या पुण्याचा क्षय होतो समाज मागं लागल्यावर. आणि म्हणून हे साधू संत आयुष्यभर मी कोण होतो कळूच देत नाहीत. कळू देवले का तुम्हाला? कुंभार साधू महाराजांना कोण होते ते? शिरपूरच्या लोकायला, सायळच्या लोकायला, अजून कोणचं गाव, राजूरच्या लोकांना कळू दिलं का त्यांनी? काय करायचं? पीठ महागायचं, जराशी भिक्षा मागायची, 2-4 मुठके करायचे, 1 गंगेला टाकायचं, 1 गाईला टाकायचं, 1 आगणीला टाकायचं, 1 कुत्र्याला टाकायचं आणि 1च खायचं. मोतीराम महाराज सारखंच ना, मोतीराम महाराजांनी दाल बाटी खाली आणि हे ना मुठकी खाली, एकूण एकच येतं. आयुष्यभरच घेऊ, कोणाच्या हातचं बी नाही काहीच नाही. ब्रह्मचर्य जीवन, विरक्त जीवन. अशा विरक्त अवस्थेमध्ये का राहतात ही लोक? त्याचं कारण समाज मागं लागू नये म्हणून. विठाला विठाला समाज मागं लागला म्हणजे यांचं व्यक्तिगत नुकसान होतंय. ते किती मोठे असतात मग कळतंय कधी? गेल्यावर. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. ओ गेले दिगंबरा ईश्वराई मूर्ती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगात ज्यांचं जीवन कीर्तिमान आहे, 1-2 गावात नाव होईल काय नवले. जगात ज्यांचं नाव लौकिक आहे, जगामध्ये ज्यांची पूज्यता आहे, अशा महापुरुषाची पूज्यता शब्दात नाही वर्णन करता येता, करू शकत नाहीत. किती मोठे असतात ते, कुठपर्यंत त्यांची पूजा होती, कुठपर्यंत त्यांना नाव लौकिक आहे, कुठपर्यंत त्यांची मानमान्यता आहे, हे काही त्यांना अशी सीमा नाही. किती मोठे आहेत ते, असं ज्यावेळेस चर्चा झाली तर निळोबारायने त्यांचं मोठेपण वर्णन केलेलं आहे. निळोबाराय म्हणतायत, मी त्यांचा वाचन महिमा वर्णन करू शकत नाही. पहिल्या चरणामध्ये काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, वर्णवार.
काय त्यांचा महिमा, काय यांचा महिमा. हरी भक्त थोर भूमंडळी. संतांची थोरवी ज्यावेळी महाराजांनी गायचं ठरवलं तर महाराजांचं असं म्हणणं आलं, या भूमंडळामध्ये त्यांच्यासारखं श्रेष्ठत्व मला दुसरं कोणाचं दिसलं. जगामध्ये बऱ्याचदा ज्यावेळी चर्चा झाल्या, धर्मसभा झाल्या, त्या धर्मसभेमध्ये जेव्हा 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 या सृष्टीमध्ये श्रेष्ठ काय असे ज्यावेळेस निष्कर्ष लावले, निकष लावले, त्या निकषामध्ये सुद्धा एकच नाव पुढं आलं, ते संतांचं. विठाला विठाला विद्वान माणसं एकत्र आले आणि त्या विद्वानाने ठरवलं एक दिवशी सबसे बड़ी चीज कौन सी है, सबसे बड़ी भी क्या है, सबसे बड़ी कौन सी चीज है. असं म्हणलं की एक विद्वान उठला की सबसे बड़ी पृथ्वी आहे बोले. सगळ्यात मोठी काय आहे, सबसे बड़ी क्या है, पृथ्वी है. ठीक, सबसे बड़ी पृथ्वी आहे म्हणल्यावर दुसरं एक मनुष्य उभा राहिलं. कसं काय म्हणला, सबसे बड़ी पृथ्वी म्हणता, पृथ्वी काय की बडी, वो तो शेष के माथे पे खडी. कशावर, शेष के माथे पे खडी. ते विद्वान सगळे लोक होते. विद्वानाला विद्वान म्हणल्यावरती चर्चा वाढतच जाते, कमी थोडीच होती. तो दुसरा उठला, एकदम साधं भोळं मनुष्य उठलं, ते म्हणला तर ठीक आहे तुम्हारा सही है, शेष बडा. कायला म्हणला, तुझंच खरं, शेष बडा. शेष बडा म्हणल्यावर दुसरा म्हणला अरे शेष काय का बडा, वो तो महादेव के गले में धरा, शंकर जी के गले में पड़ा. तो फिर शंकर जी बड़े, शंकर जी काहे के बड़े, वो तो कैलाश पर्वत पे खड़े. दुसरं मनुष्य उठलं, ते मला फिर कैलाश बड़ा, कैलाश काहे का बड़ा, वो तो रावण ने 2 बार उखाड़ा. तो फिर रावण बड़ा, रावण काय का बड़ा, बोले तो राम ने एक बाण से पछाड़ा. तो फिर राम जी बड़े, राम जी काहे के बड़े, वो तो हनुमान जी के गले में दड़े. विठाला विठाला मारुतीरायाच्या पुढं मनुष्य एकही बोललं नाही. मग सिद्ध काय झालं, हरी भक्त थोर हो भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी भक्त थोर भूमंडळी, हरी काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. या भूमंडळामध्ये श्रेष्ठ कोण अशा ज्या ज्यावेळी चर्चा झाल्या, त्या चर्चेमध्ये एकच निकष निघाले, ते म्हणजे संत श्रेष्ठ. संता एवढं दुसरं कोणी श्रेष्ठ नाही. मग काही विद्वान माणसं म्हणले, महाराज तुम्ही संतांचं श्रेष्ठत्व सिद्ध करताय, याचा अर्थ तुम्ही देवाला कमी लेखता का. सृष्टी या ईश्वरानं निर्माण केली, ईश्वराचं श्रेष्ठत्व मानण्याऐवजी तुम्ही संतांचं श्रेष्ठत्व सिद्ध करायला निघालात, याचा अर्थ तुम्ही ईश्वराला बाद आणताय. ईश्वराचा कमीपणा ज्यावेळी करताय त्यावेळेस लोक म्हणले ठीक आहे ना, ईश्वराचा आम्ही पूर्ण कुठं कमीपणा करतो, ईश्वर मानतोच ना. पण काही काही अंशी, काही काही अशा स्थितीमध्ये ईश्वरानं सुद्धा हात टेकलेत. कोणा हात टेकलेत, ईश्वर सुद्धा कुठं 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 हातबल झालाय. आणि महाराजांनी साधू संतांनी असं सिद्ध करून दाखवलंय, तुला वाटत असेल म्हणले देवा तू मोठा आहेस, पण काही अंगानं आमचं मोठे पण तुला मान्य करावं लागल. मग देव म्हणले पण कसं सिद्ध तर करा ना, मी कुठं नाही म्हणतोय. आणि मग त्या चर्चेमध्ये असे सिद्ध झाले. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवोनी आशा. मग इथं देवाला सुद्धा स्वतःला कमीपणा घ्यावा लागला. देव जरी मोठे असले तरीही तुकाराम महाराज म्हणले देवा तुला आशा आहे की नाही. देव म्हणले हो. आम्हाला आशा नाही, चल सांग तू मोठा का आम्ही मोठा. देव म्हणले आपली मागा. दोघाचे फॉर्म जिथं ठेवले होते, एकानं फॉर्म काढून घेणं म्हणजे दुसऱ्याचा काय, तसा त्या सुद्धा
विषयामध्ये संतांचा विजय झालेला आहे. ईश्वराच्या जर पुढं संतांचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं असेल, बाकीच्याच कुठं घेऊन बस. उंट बुडायलाय, उंट. काय बुडायलाय? उंट बुडायलाय. शेळी म्हणाली मही आळपणी भिजन का, हिच कुठं घेऊन बसा. तसे संतापुढे मोठे मोठे नतमस्तक. विठाला विठाला अनेक अंगानं संतांची महती ज्या ज्यावेळी शास्त्रानं वर्णन केली, त्या वर्णनामध्ये संतांचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून निळोबारायांनी इथं स्पष्टीकरण दिले की काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. सुरुवात आणि शेवट आमच्या भजनामध्ये सुरुवात देवाच्या नावाने आणि शेवट संताच्या नावाने. सुरुवात महत्वाची का शेवट महत्वाचा? शेवटचा दिवस. शेवट कसा आहे आमच्या भजनाचा? ज्ञानदेव तुकाराम. शेवट कुठे येते? शेवट कुठे येते? सुरुवात देवाच्या नावानं, सुरुवात राम नामाने आणि शेवट तुकारामाने. कोण मोठे? राम 2 अक्षरी आहे, तुकाराम 4 अक्षरी आहे. नावातही ह्यांचं मोठेपण सिद्ध झालंय, कुठेही सिद्ध झालंय. ईश्वरानं सुद्धा मान्य केलंय. ईश्वरानं मान्य केलं याची पावती द्या. तुम्ही सायळातली शिरपुरातली माणसं म्हणतील देवानं मान्य केलं ह्याची आम्हाला पावती द्या. पावतीच देतो ना. गावगाव मारुतीरायाचे मंदिर आहेत की राम मंदिर आहे? कोणाचे मंदिर आहे? आता ह्याच्यावरून काही वेगळं सांगावं लागतंय का? हरिभक्ती थोर भूमंडळी. गावगाव राम मंदिर आहेत की मारुतीरायाचे मंदिर आहे? महाराज देवानं स्वतःचा मोठेपणा करण्याऐवजी माझ्या मारुतीचा मोठेपणा केलाय. गावगाव राम मंदिर बांधायला लावली असते तरी झाले असते ना, देवानी बुद्धी दिली असती तर. पण देव म्हणले मला मोठेपण माझं सिद्ध करायचं नाही, माझ्या मारुतीचं मोठेपण सिद्ध करायचं. देवानं माघार घेऊन मारुतीला मोठं केले. याचा अर्थ मोठेपण का सिद्ध झालंय? कर्तृत्वानं सिद्ध झालंय. रामायणामध्ये मारुतीरायाचं पात्र जर बाजूला काढलं, रामायण लय अवघड आहे. म्हणजे मारुतीरायाचं पात्र आहे आतमधून, रामायणाला काय आहे? मोठेपण आहे. आणि म्हणून मारुतीराय म्हणजे संत. संत हे कर्तृत्वाने, साधू संत ईश्वरापेक्षा. साधू थोर जाना, 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 कलयुगी साधू थोर जाना, कलयुगी साधू थोर जाना, 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 कलयुगी साधू थोर जाना, कलयुगी साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलयुगी साधू थोर जाना, कलयुगी साधू कलयुगी. नाही म्हणजे जागे आहेत का नाही बघावं. एवढं आमच्या दाजीनं म्हणले पोटाच्या बेंबीच्या देठापासून. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. संतांचं श्रेष्ठत्व सिद्ध केले. वारंवार सगळ्या संतांनी संतांचं श्रेष्ठत्व शब्दात वर्णन करता येत नाही. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. मग काय महिमा आहे? आता संतांचा महिमा थोडे वर्णन करायचं आहे. संतांचा महिमा तो हुबहू दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. ते शब्दात त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. आणि म्हणून असं संतांचं जे महिमान अलौकिक आहे
आणि म्हणून ती अलौकिक महिमा पाहता हरी भक्त थोर भूमंडळी, भूमंडळात ते श्रेष्ठ आहेत असं निळोबारायाचं म्हणणं आहे. आणि त्यांचं श्रेष्ठत्व आहे. निळोबारायाने त्यांचे पुरावे देण्याकरता काही दृष्टांत दिलेत. त्या दृष्टांताची रचना दुसऱ्या चरणामध्ये. ज्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, 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 पुण्य सकाळ लोका विश्वासाने, पुण्य सकाळ लोका विश्वासाने, ज्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, ज्यांची ये भेटीची अर्थ ब्रह्मादिका, वा त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. पूज्य सोकळ लोका विश्वा झाले संत मोठे आहेत. हे कळते कशावरून? महाराजांनी सगळ्यात मोठं नाव दिलं, प्रतिष्ठेमधलं सगळ्यात मोठं नाव, पदाधिकाऱ्यापैकी सगळ्यात मोठं पद. इहलोकातलं पद बोलत नाहीये मी. इहलोकातलं सगळ्यात मोठं पद कोणचं? बळीराम. मृत्यूलोकातलं सगळ्यात मोठं पद कोणचं? राष्ट्रपती. मग या ब्रह्मांडातलं सगळ्यात मोठं पद कोणचं? ब्रह्मपद. सगळ्यात मोठं पद कोणचं? स्वर्गापेक्षाही मोठं पद, इंद्रापेक्षाही मोठं पद कोणचं आहे? ब्रह्मपद आहे. पदाधिकाऱ्यातलं सर्वोच्च पद कोणचं आहे? मग एवढ्या सर्वोच्च पदावर विराजमान राहणाऱ्या ब्रह्मदेवाला अपेक्षा कोणाच्या भेटीची आहे? आता याच्यातून सिद्ध ठरवा, सिद्ध करा ना तुम्ही कोण मोठं आहे. विठाला ब्रह्मपद म्हणजे काय? तुम्ही पंचायत समिती समजाले का? ब्रह्मपद म्हणजे काय? ब्रह्मपद म्हणजे शतएक जन्मा, जन्मोनी ब्रह्म कर्मा, करीतोची ब्रह्मा आननो. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणले 100 ब्राह्मणाचे रूप घ्यावं लागतात. किती? 100. आणि 100ला 100 रूपामध्ये काय करावं लागते? यज्ञ कर्म. आणि मग कुठं ब्राह्मण? 100 कुठं करा? काय करा इथं? जरा दंबर बाबा जरा असा. मी अर्धा तास म्हणलो होतो का? दाजी झालं मग आपलं. मग काय करावं आता? मोठेपणा दिल्याशी गपची बसत धूम फुटलं. मला सांगूच नका, तसंच त्याला घुमवा. चला इकडे बघा, सगळ्यात मोठं पद कोणचं? ब्रह्मपद. कशानं प्राप्त होते? कशानं? महाराज 100 यज्ञ करावा लागतो. मग नाही नाही, प्रत्येक जन्मामध्ये 100 जन्मामध्ये काय करावं लागतं? ब्रह्मकर्म. 100 यज्ञ इंद्रपदा करता. काय त्याची काय ओवी? काय का? शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ केल्यावर इंद्रपद. परंतु 100 ब्राह्मणाचे रूप घेऊन ब्रह्मकर्म केलं की मग ब्रह्मपद. एवढ्या मोठ्या पदावरल्या महामहिम पदावर गेल्यावर सुद्धा त्यांना कोणाच्या भेटीची अपेक्षा आहे? मला साधूची भेट आहे. विठाला 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 विठाला. काय दुसरं प्रमाण आठवून? आस करती ब्रह्मादिक, देखो निवाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक, म्हणते भाग्याचा कायचा. बरं हे बी आहे. मला एक इतर तुळने काय पुढे आहे? काय आहे ते? इतर तुळने काय पुढे? ब्रह्मादिक तुम्हा ओळंगणे. आलं ना की मग आकारात. बरोबर हे मला पाहिजे होतं. तुम्ही दिलेलं बी घेतो मी. 1 नंबर 1 आहे. ब्रह्मादिक पदे. ब्रह्मादिक पहिलं ते घ्या. बरं तुमचं घेऊ. यायचं आस करते ब्रह्मादिक, हे मान्य झालं. ते म्हणजे वाळवंटाकडे आणले. पण इतर तुळने काय पुढे? म्हणजे ब्रह्मादिक जर कोणाला लोटांगणी आले? कोणाला? संतांना. मग ब्रह्मदेवासारखे लोक जर साधूच्या पुढे लोळणी घालायलेत, कोण मोठं आहे? हरी भक्त थोर भूमंडळी. बसलेले माणसं म्हणतील ब्रह्मदेव जरी असला तर देवच आहे.
संत असले तरी त्याचेच अंश आहेत. ते दोन्ही एकाच पार्टीचे, एकूण एकाच्या पाया पडले तर काही अडचण नाही. पण पार्टीतल्या माणसानं पार्टीच्या माणसं मोठेपणा करणं काही नवल नाही. विरोध पार्टीच्या लोकांना म्हणावं फलाना नंबर 1 माणूस आहे, त्याला जर पुढं करीत असलं तर आमचा बिनशर्त पाठिंबा, त्याला बिनविरोध करायची आमची तयारी आहे. असं जर मग मान्यता पुढच्यानं दिली तर तिला मान्यता म्हणतात. आपल्या माणसानं मोठं म्हणलं म्हणजे काय होते, बसलेले माणसं म्हणतील पण ब्रह्मदेव पाया पडणं पण लोटांगण नवल नाही. दुसरं कोणी ह्याचं मोठेपण सिद्ध करणारा आम्हाला एखादा पुरावा द्या, आणि ते दुसरं मोठेपण सिद्ध करणारा पुरावा तिसऱ्या चरणात. यम धर्म पास पाय निरंतर यम धर्म वास पाय नित्य काळ यम धर्म वास पाय नित्य काळ यम धर्म वास पाय नित्य काळ मन धन्य वेळ भेटती ते मन धन्य वेळ भेटती ते भेटीची आत ब्रह्मादिका जातीय भेटीची आत ब्रह्मादिका आत ब्रह्मादिका अर्थ ब्रह्मादिका. वा यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणती धन्य वेळ भेटती ते. यमधर्म म्हणजे कोण? यमधर्म म्हणजे कोण? यम ऐकलेत आजपर्यंत आपण. यमधर्म म्हणजे कोण? यमधर्म म्हणजे यमराजाचे कोण? मालक. यमराजाचे कोण? यमराज दूत आहेत. आणि धर्म कोण आहे? यमधर्म त्यांचे मालक आहेत, त्याचे कॅप्टन आहे. ते तिथून आदेश देते जा आणा त्या शिरपूर मधल्याला. मग यम येऊन म्हणते चल रे बाबा तुला बोल नक्का हो म्हणला लग्न आहे लेकीचं बक्कळ लग्न बापाच्या माघारी होते चल म्हणला उगा लय नाटकं लावून त्याला सगळ्याच्या देखत घेऊन जाते. त्याला यम म्हणतात. त्याचं कामच आहे मारिती तोडीती झोडीती निष्ठूर. कुठेही गेल्यावर यमराजाच्या दरबारात किंचाळ्या आरोळ्या मायो मेलो सगळं दुसरं काहीच नाही. त्या यमराजाला यमधर्माला सगळ्याला कंटाळा आला. ह्या आरोळ्या ह्या सगळ्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेले या सगळ्याचं म्हणणं आहे या सगळ्या कामाला आपण कंटाळलोय. आपल्याकडे एखाद्या साधून यावं गड्या दर्शन तरी होईल. यमधर्म वाट पाहे नित्य काळ म्हणते धन्य वेळ भेटतील. साधू संत जर आले तर आपल्या दर्शनाला आपल्याला दर्शन होईल. असं यमधर्मानं ज्यांच्या दर्शनाची आस करावी म्हणजे धर्म ब्रह्मदेवानं पाया पडणं नवल नाही ते एकाच पार्टीचे. विरोध पार्टीच्यानं किंमत करावी. याच्यातून तुम्हाला सिद्ध काय करायचंय की हरिय भक्त थोर भूमंडळी असे थोर आहेत. किती थोर आहेत काय त्याचं महिमान आहे. शेवटचं चरण नीळमणी सेव भाग्य जोजवीती नीळमणी सेव भाग्य जोजवीती नीळमणी सेव भाग्य जोजवीती काळ नीळमणी सेव भाग्य जोजवीती वारती सिद्धी सर्व भाग्य चोजवीत रिद्धी सिद्धी येत ओळंगती. लौकिक अलौकिक सगळे लाभ ज्यांच्या पायंदळी तुडवीत असतात पायंदळी थांबतात असं यांचं ज्यांचं जीवन लौकिक आहे अलौकिक आहे अशा महात्म्याचं मोठेपण निळोबाराय म्हणले मला शब्दात वर्णन करता येत नाही. हरिय भक्त थोर भूमंडळी संतांचं श्रेष्ठत्व किती आहे मोठं आहे किती श्रेष्ठ आहे आजपर्यंत कोणाला वर्णन करता येत नाही. ते किती श्रेष्ठ आहेत आजपर्यंत त्यांचं वर्णन करता आलं नाही. आपल्याच्यानं काय वर्णन होणार आहे. आणि म्हणून अशा महात्म्याप्रती आपल्या अंतकरणामध्ये आदर असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे भावना असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे. ती निष्ठा आपल्या जीवनामध्ये कामी आल्याशिवाय राहत नाही. अशीच निष्ठा ठेवून आमच्या बचाटे परिवाराने अंबादासरावजी सुनीलराव अनिलराव ते नाही का ते पहिले नावं येतं अजय अतुल कल्याणजी आनंदजी हे नावं बी कसे ठेवलेत बघा ना. हे साऊंडचं काय नाव ठेवलंय सुनील अनिल ठेवायचे रे भल्या माणसा.
आता तुम्हाला टाक बापा आता मस्त सुनील अनिल बाबा किती नंबर एक नाव याच्यावर सुनील आणि ह्याच्या अनिल टाकायचं मग आता व्हायला राहू नका या भानगडीला चांगलं चालू राहिले की दमन मग माणसाचा डाव मोडते डाव मोडू देऊ नका आयुष्यभर असे आपण सुखी राहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नित करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित तुका म्हणे